नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। श्री महालक्ष्मी पूजा रचना स्थापना पूजा विधी व विसर्जन। ही पूजा मनोभावे करावयाची आहे। पूजा सांगण्यासाठी ब्राह्मणाची आवश्यकता नाही। पूजा सकाळच्या वेळात करावी। देवीच्या मूर्तीचे मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। घरातील स्वच्छ जागा मातीची असल्यास शेणाने सारवून घ्यावी। तीवर पूजास्थानी रांगोळी घालावी। घरातील जागा फरशी टाइल्स असल्यास स्वच्छ पुसून घ्यावी। पूजेसाठी पाट किंवा चौरंग ठेवावा। चौरंगावर स्वच्छ केलेले तांदूळ किंवा गहू मूठभर गोलाकार पसरवावे। एक तांब्याचा कलश स्वच्छ घासून त्यात अर्धे पाणी भरावे। त्यात थोड्या दुर्वा नाणी व एक चांगली सुपारी घालावी। 5 प्रकारच्या झाडांच्या डहाळ्या किंवा पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळ ठेवावा। नारळाची शेंडी वर असावी। कलशाच्या चारी बाजूंनी हळद कुंकवाची बोटे ओढून कलश पाटावर पसरून ठेवलेल्या धान्यावर मध्यभागी ठेवावा। कलशासमोर तांदूळावर श्री महालक्ष्मीची मूर्ती ठेवावी किंवा महालक्ष्मीचे चित्र पुट्ट्यास चिकटविलेले किंवा चौकटीत बसविलेले असल्यास कलशाला टेकून ठेवावे। स्वतःने 3 वेळा आचमन करून ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे म्हणावे। ओम गोविंदाय नमः असे म्हणून पडीने पाणी हातावर सोडावे। श्री महालक्ष्मी स्नान, हळद कुंकू फुले उदबत्ती धूप दीप ओवाळणे, नैवेद्य दाखविणे व मनोभावे प्रार्थना करणे अशी पंचोपचार पूजा करावी। स्नान म्हणजे चित्र भिजणार नाही अशा बेताने दुर्वा अथवा तुळशी पत्राने तिच्यावर थोडेसे शुद्ध जल शिंपडावे व कलशावरही शिंपडावे। नैवेद्याला केळी किंवा इतर फळे ठेवावीत। एका वाटीत दूध साखर अवश्य ठेवावे। कलशाच्या चौरंगासमोरच पूजकाने पाटावर बसावे। पाटावर स्वच्छ वस्त्र घालूनच बसावे। पाटाखाली रांगोळी घालावी। पूजा झाल्यावर महालक्ष्मी महात्म्य वाचावे। काही कारणास्तव आपल्याला वाचणे शक्य नसल्यास दुसऱ्याला वाचावयास सांगावे व आपण ऐकावे। नैवेद्य झाल्यावर याच पुस्तकात दिलेले नमनाष्टक म्हणावे व कामना मनातच श्री महालक्ष्मी देवीला सांगावी। आरती म्हणावी। रात्री पुन्हा श्री महालक्ष्मीची पंचोपचार पूजा करून तिला गोड पक्वान्यांचा महानैवेद्य दाखवावा। नंतर गायीकरिता नैवेद्य काढून तिला द्यावे व मग सर्व कुटुंबियासमवेत बसून जेवण करावे। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने घरातच निरनिराळ्या 5 ठिकाणी दुसऱ्या गुरुवारपर्यंत ठेवून त्या दिवशी विसर्जित करावीत। कलशातील नाणे व सुपारी काढून ब्राह्मणाला दान द्यावी। पाणी विहिरीत नदीत किंवा तलावात विसर्जित करावे। तुळशी वृंदावनात विसर्जित केलेले अधिक चांगले। नारळ ब्राह्मणाला दान द्यावा। पुढच्या गुरुवारी नवा नारळ घ्यावा। एकच नारळ 4ही गुरुवारी पूजेस ठेवला तरी हरकत नाही। पोथीपुढे आलेले पैसे व तांदूळ ब्राह्मणाला किंवा देवी स्थानाला अर्पण करावेत। पूजा केलेल्या स्थानी हळदी कुंकू वाहावे। पाट चौरंग दीप चित्र मूर्ती घरात परत जागच्या जागी ठेवावीत। गुरुवारी रात्री महालक्ष्मीचे चिंतन करावे। व्रतस्थ राहावे। श्री महालक्ष्मी देवीने हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी व समाधानी करेल असे वचन पद्मपुराणात केलेले आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।